आजचा हा पवित्र दिन, या दिवशी छत्रपती श्री शिवाजी महाराज जन्माला आले. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांनी यातना भोगल्या, त्या तुम्हा आम्हासाठी भोगल्या. 40 दिवस हाल सोसले. फाल्गुन अमावस्येच्या दिवशी औरंग्याने त्यांची हत्या केली. चामडी सोडून, डोळे फोडून, अंग अंग विच्छिन्न करून हत्या केली. तुकडे तुकडे करून हत्या केली. आपल्याला तेवढा अत्याचार सहनही होणार नाही, आपल्याला कानाखालीही सहन होत नाही दुसऱ्याने मारलेली. तुम्हा आम्हासाठी, फक्त तुम्हा आम्हासाठी, तुमचा हिंदू धर्म अबाधित राहावा एवढ्यासाठी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांनी 40 दिवस हाल सोसले. त्यामुळे फाल्गुन अमावस्या मंगळवार दिनांक 21 मार्च 2023 शौर्यपीठ, धर्मपीठ वडुबुद्रुक येथे सर्वांनी ह्याच मोठ्या संख्येने धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी एक व्हा, नतमस्तक होण्यासाठी तिथे उपस्थित राहा, एवढीच तुम्हा सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. जय श्रीराम. गर्वविर्व नाहीये बरं का मला हिंदू असल्याचा, गर्वविर्व नाहीये मला मी हिंदू असल्याचा. माझ आहे मला हिंदू असल्याचा. हिंदू बांधवांची गरज आहे, तुमच्या मदतीची गरज आहे. नगर जिल्हा मुस्लिम लव जिहादचा हब बनलेला आहे. तुम्हा सर्वांनी डोळे उघडे ठेवून आपापल्या आजूबाजूला ज्या आपल्या हिंदू भगिनी आहेत त्यांच्या हालचालींवरती लक्ष ठेवलं पाहिजे. कुठल्या मुस्लिम मुलाच्या नादी लागलेली नाहीये ना, त्याच्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे. प्रेमाची व्याख्या हिंदूंना सांगण्याची गरज नाही. कुठल्याही अपेक्षा शिवाय प्रेम करणं हिंदू समाजाला, हिंदू समाजातील नागरिकांना चांगले माहिती आहे. निस्सीम प्रेम करणं हे काय असतं हे आमच्या राजा राणीकडून शिकावं, संत मीराबाईंकडून शिकावं, शबरीकडून शिकावं, माता सीतेकडून शिकावं, प्रभू श्री रामचंद्रांकडून शिकावं, भगवान श्री कृष्णांकडून शिकावं, भरत लक्ष्मणांकडून शिकावं, पार्थ अर्जुनाकडून शिकावं, हनुमंत नल नील यांच्याकडून शिकावं, ज्ञानेश्वर महाराज त्यांच्याकडून शिकावं, नामदेव महाराज त्यांच्याकडून शिकावं, संत कानोपात्रांकडून शिकावं, जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांकडून शिकावं, छत्रपती श्री शिवाजी महाराजांकडून शिकावं, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांकडून